नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण ग्राफिकल मेथड, इलिमिनेशन मेथड सर्व बघितलं आणि त्याच्यानंतर ह्या डिटर्मिनंट शब्दाचा अर्थ पण बघितला आणि त्याचा सर्व कन्सेप्ट क्लिअर केला. ते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह करायची स्टेप. काय आहे? 3 स्टेप आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. 3 स्टेप मध्ये डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह होऊन जाते. एकदम सिंपल पद्धतीने मी सांगतो बघा. आणि एक एक्झाम्पल पण घेणार आहोत आपण. कन्सेप्ट झाल्यावर लगेच एक्झाम्पल. चला बघूया. या लेक्चर मध्ये आपण बघू डिटर्मिनंट मेथड. मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला, फर्स्ट स्टेप काय यामध्ये, हा जो इक्वेशन दिलेला आहे, कोणतं पण इक्वेशन दिलेलं तर काय ax प्लस by इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे ax प्लस by इक्वल टू c. या फॉर्म a आणि b काय आहे, कोणता पण रिअल नंबर असू शकतं, c कॉन्स्टंट आहे. आता जसं की आपल्याला इथं बघा दिलेलं आहे, लगेच फर्स्ट स्टेपचं इथंच आपण साइड बाय साइड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काय 4x प्लस 3y मायनस 4 इक्वल टू 0 हे इक्वेशन 1 दिलेलं आहे आपल्याला. आणि हे 6x इक्वल टू 8 मायनस 5y हे दिलेलं आहे. तर आपल्याला फर्स्ट काय आहे, ax प्लस by इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये. आता ax म्हणजे x 4x, इथे a किती झाला 4 प्लस प्लस by म्हणजे इथे b किती झाला आपला 3 आणि नंतर काय सांगितलेलं आहे बघा, इक्वल टू घ्यायचंय, इक्वल टू. आणि इथं काय पाहिजे आपल्याला, c म्हणजेच कॉन्स्टंट. आता इथं बघा -4 आहे, इकडं आपल्याला एवढंच ठेवायचं x y आणि त्याचे कोएफिशिएंट ax प्लस by आला इथं. नंतर हा 4 आहे, इकडे गेल्यावर काय होणार -4 इकडं प्लस म्हणजेच हा आला 4. याला इक्वेशन 1 असणं आला का बघा. ax प्लस by इक्वल टू 4 म्हणजे a b कोणती पण व्हॅल्यू x प्लस y आणि इकडं कॉन्स्टंट आलं त्या फॉर्म मध्ये. दुसरं आता इथं पण तसंच आहे, ax म्हणजे ह्या साईडला 6x, काय पाहिजे आणखी y पाहिजे. तर मग y इकडे आणा, त्याला काय आहे +5, इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर +5 इक्वल टू किती 8. किती 8 आलं लक्षात 8. आता ax प्लस by इक्वल टू c आलं का त्या फॉर्म मध्ये. चला, हे आलं इक्वेशन 2. आता इथं काय आहे, इथं लक्षात ठेवा फर्स्ट स्टेप झाली ax प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये. सेकंड स्टेप काय, फाइंड d dx dy हे 3 फाइंड करायचे. आता d म्हणजे काय, d म्हणजे डिटर्मिनंट हे तर माहिती आहे, पण त्याची व्हॅल्यू फाइंड कशी करायची. तर या d मध्ये घ्यायचं काय नेमकी, या d मध्ये काय घ्यायचं माहितीये काय, x आणि y चे कोएफिशिएंट. जसं की इथं बघा हा d आहे, इथं x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे. आता इथे x चा कोएफिशिएंट किती आहे a, आणि आता a b c d असं लिहून घ्या तुम्ही सिंपली. आता बघा इथं घ्या, इथं लक्षात द्या, लगेच प्रॉब्लेम वरून बघू d काय घ्यायचा आहे. d लक्षात द्या 4. आता हे सॉल्व्ह केलंय आपण. तर 4 x चे कोएफिशिएंट काय 6 आणि इकडे काय y चे कोएफिशिएंट y काय आपला 3 इथं आणि इथं काय 5. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे. d साठी बघा 4 6 हा झाला पूर्ण x आणि 3 5 झाला y. असंच मग आपण याला असं पण लिहू शकतो ना. आता हे d ची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड करायला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. आपण डिटर्मिनंट बघितला होता, सॉल्व्ह कसं करायचं बघा. आता 4 इंटू किती 5 मायनस किती 3 इंटू 6 आला का बघा. आता किती आहे 20 5 24 मायनस साइन 3 18 20 मायनस 18 2 हा आला d ची व्हॅल्यू. तर d बघा हा पूर्ण काय आहे x आणि हा y असं लिहून घ्या वाटल्यास. x आणि y चे कोएफिशिएंट d साठी लागणार.
आता फाइंड काय करा म्हणते ते डीएक्स. डीएक्स डीएक्स मध्ये काय करायचं लक्षात द्या. डीएक्स मध्ये सर्वात प्रथम वाय इथं जशाच तसा लिहून घ्या. वाय चे कोएफिशियंट जशाच तसे लिहून घ्या. तर वाय चे कोएफिशियंट काय आहे बघा 3 5 आणि एक्सच्या जागी हा जो एक्स आहे तिथं काय करायचं कॉन्स्टंट जे आहे ते लिहायचे. कॉन्स्टंट काय आपल्याकडं 4 आणि 8. 4 आणि 8 कुठून इक्वेशन मधून 4 आणि 8 हे झाले कॉन्स्टंट. डीएक्स मध्ये काय करायचं एक्सचे जे कोएफिशियंट आहे हे रिप्लेस करायचे कॉन्स्टंटनी. इथं काय लिहायचं एक्स आहे ना, हा एक्स आहे असा, तर तिथं काय लिहायचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती इथं 4 आणि 8 आणि वाय जशाचा तसा लिहायचा. चला हे फाइंड करून घेऊ. किती आहे 4 into 5 म्हणजे असं मल्टिप्लिकेशन बघा असं मायनस काय असा 3 into 8 इक्वल टू किती आला 20 मायनस 8 त्रिक 24 किती आला 20 मायनस 24 इथं आला 4 आणि 24 चा साइन येणार मोठ्या संख्येचं म्हणून डीएक्स किती आला आपल्याकडं -4. डीएक्स आला -4. आता डीवाय पण तसाच आहे लक्षात ठेवा. डीवाय वायच्या ठिकाणी आता इथं काय करायचं एक्स चे कोएफिशियंट जसेच तसे लिहायचे. एक्स चे किती आहे 4 आणि 6 हे बघा एक्स चे कोएफिशियंट 4 आणि 6 आपल्याला माहिती आहे. आणि वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट लिहायचा. वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट किती इथं 4 आणि 8 आलं लक्षात. डीवाय मध्ये वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचा आणि एक्स जशाच तसं. डीएक्स मध्ये कुठं डीएक्स मध्ये काय करायचं एक्सच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचे आणि वाय जशाच तसा आणि बाकी सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायला कसं आहे बघा हे असं मल्टिप्लिकेशन 4 into 8 मायनस असं कोएफिशियंट मल्टिप्लिकेशन 4 into 6 आलं का 8 चौक 32 मायनस साइन चौक 24 किती आला 32 मधून केला 8 आला ना 24 मायनस 32 ओके. आता झालं हे एवढं झालं. आता इथपर्यंत झालंय का 2 स्टेप. काय केलं आपण ax प्लस by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. नंतर काय केलं फाइंड dx dy d फाइंड केला dx फाइंड केला dy फाइंड केला झालं. त्याच्यानंतर आता काय म्हणते ते फाइंड x आणि y. आता मेन उद्देश तर काय आपला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता x साठी फॉर्म्युला काय आहे dx अपॉन d. हे बघा लक्षात ठेवा सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची. x असला तर वरती dx आणि y ची असली तर वरती dy आणि दोन्हीकडं dd सेम आहे बघा. हे बघा x असला तिथं dx y असला तर dy आणि दोन्हीकडं d सेम आहे. लक्षात सिंपल x असला तर dx वरती खाली d y असला तर वरती dy आणि खाली d कॉमन आहे आणि x असला तर dx. ओके. आता dx ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याला बघा dx ची व्हॅल्यू -4 आणि d ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2 बेदून 4 म्हणजे इथं कट करून -2. x ची व्हॅल्यू किती आली -2. आता y ची व्हॅल्यू काढायची तर dy किती आला आपला 8. dy किती आला 8 हे बघा dy 8 आणि d 2 4 म्हणजे किती आली आपली 4. आता मी जागा नसल्यामुळे इथं लिहितो x y इक्वल टू x किती आला -2 y किती आला 4. आलाय का लक्षात. सिंपल आहे सिंपल 3 स्टेप आहे. फर्स्ट स्टेप मध्ये जनरल फॉर्म मध्ये लिहायचं ax प्लस by इक्वल टू c. या साइडला फक्त x y तिकडं कॉन्स्टंट. ओके. नंतर d dx dy फाइंड करायचं आहे. d साठी काय करायचं x आणि y चे कोएफिशियंट लिहायचे सगळे आणि dx साठी हे बघा dx साठी जो x आहे x तिथं कॉन्स्टंट टाकायचं आणि y जशाच तसे. ओके. आणि dy साठी काय करायचं y च्या ठिकाणी
कॉन्स्टंट व्हॅल्यू टाकायच्या आणि एक्स जशाच तसा. आलं इथपर्यंत. नंतर काय एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, एक्स काढण्यासाठी dx अपॉन डी, वाय काढण्यासाठी dy अपॉन डी. आणि इथं लक्षात कसं ठेवायचं बघा, वरती एक्स काढायचा असेल तर वरती dx राहणार आणि y काढायचा असेल तर वरती dy राहणार आणि खाली न्यूमरेटर मध्ये डिवाइड साठी डी, दोन्हीकडे पण कॉमन. 3 स्टेप आहे. या प्रकारे डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह झालेली. तुम्हाला काही पण डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा, नसेल तो पण कमेंट मध्ये सांगा. आणि याच्यावरचा ईच आणि एव्हरी प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.3 सर्व डिटर्मिनंट मेथडवर आहे, ते आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये बघूया. चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.